मित्रांनो, स्वामी कुणाच्याही स्वप्नात सहजासहजी येत नाहीत. पण जर स्वामी तुमच्या स्वप्नात येत असतील तर हे असू शकतात तुमचे कर्म. कारण प्रत्येक वेळेस स्वामी स्वप्नात येणं म्हणजे फक्त कृपा नसते बरं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ अपूर्ण सोडला तर हा एक इशारा समजा. मित्रांनो, कधीकधी तो एक इशारा असतो तुमच्या आयुष्यातल्या अशा गोष्टी ज्या तुम्ही दुर्लक्ष करत आहात, किंवा अशा चुका ज्या तुम्ही मान्य करत नाहीत. आपण सगळे स्वप्न बघतो, पण प्रत्येक स्वप्न साधं नसतं. त्यामुळे काही स्वप्न मनातल्या विचारामुळे येतात, पण काही स्वप्न अशी असतात जी आपल्याला काहीतरी सांगायला येतात. आणि जेव्हा स्वामी तुमच्या स्वप्नात येतात तेव्हा ते कधीच विनाकारण येत नाहीत. ते काहीतरी सांगायला येतात किंवा तुम्हाला सावध करायला येतात. आता तुम्ही विचार करत असाल की काळे कर्म म्हणजे नेमकं काय? तर मित्रांनो, काळे कर्म म्हणजे ज्या गोष्टी ज्या तुम्ही चुकीच्या केल्या आहेत पण स्वतःलाच मान्य करत नाहीत. दुसऱ्याचा अपमान करणं, कुणाचं मन दुखवणं, खोटं बोलणं किंवा एखाद्याचा विश्वासघात करणं, कुणाच्या हक्काचं काहीतरी घेणं, हे सगळं हळूहळू तुमच्या आयुष्यात जमा होत जातं. आणि एक वेळ अशी येते की त्याचं ओझं वाढायला लागतं. आणि तेव्हा स्वामी तुमच्या स्वप्नात येतात आणि ते तुम्हाला थांबवायला येतात. ते सांगायला येतात की आता तरी थांब बाबा, तू चुकीच्या मार्गावर चालला आहेस. कधी ते शांत उभे असतात, कधी फक्त तुमच्याकडे बघतात आणि कधी एखादं वाक्य बोलून जातात. पण त्या प्रत्येक गोष्टीत एक संकेत असतो. पण समस्या काय आहे माहीत आहे का? आपण ते दुर्लक्ष करतो आणि आपण म्हणतो फक्त स्वप्न होतं. आणि तिथेच आपण चुकतो. कारण ते स्वप्न नसतं, तो एक इशारा असतो. एक व्यक्ती होती. सुरुवातीला ती साधी होती, पण हळूहळू तिच्या अंगात अहंकार आला. ती लोकांचा अपमान करायला लागली, लोकांना कमी समजायला लागली. आणि एक दिवस तिला स्वप्न पडलं. स्वामी तिच्या समोर उभे होते. काही बोलत नव्हते, फक्त बघत होते. डोळ्यात एक गंभीर शांतता होती. ती व्यक्ती घाबरली, पण सकाळी उठल्यावर सगळं विसरली. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते स्वप्न. यावेळी स्वामी म्हणाले, तुला अजून समजत नाही का? पण तरीही तिने दुर्लक्ष केलं. आणि मग तिच्या आयुष्यात खूप अडचणी सुरू झाल्या. कामं बिघडायला लागली, नाती तुटायला लागली, मन अस्वस्थ राहायला लागलं. आणि तेव्हा तिला कळलं की ते स्वप्न फक्त स्वप्न नव्हतं, तो एक इशारा होता. मित्रांनो, स्वामी शिक्षा देत नाहीत, ते फक्त आपल्या भक्ताला मार्ग दाखवतात. पण आपण ऐकलं नाही तर त्याचा परिणाम आपल्यालाच भोगावा लागेल. म्हणून जर तुम्हाला असे स्वप्न येत असतील तर घाबरू नका, पण स्वतःकडे बघा. तुमच्या वागण्यात काय चुकतंय ते शोधा. कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागा. कुणाशी चुकीचं वागला असाल तर ते सुधारा आणि मनापासून प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. कारण स्वामी जेव्हा स्वप्नात येतात तेव्हा ते तुमचं आयुष्य बदलायला येतात. पण तो बदल तुम्ही स्वीकारला तरच, नाहीतर इशारा दुर्लक्ष केला तर परिणाम टाळता येत नाही. जर तुम्हालासुद्धा कधी स्वामी स्वप्नात आले असतील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीमय व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनल नामस्पंदनला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.